मित्रांनो नमस्कार. अनेक मित्रांच्या विनंतीवरून शिवराज्याभिषेक हा मराठीमध्ये भाग आपण घेऊन येत आहोत. हा विषय फारच विस्तृत आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. आजच्या भागात आपण गागाभटांची भूमिका, सभासद बखर, संभाजीराजे यांचा बुधभूषण ग्रंथातील राज्याभिषेक आणि हेनरी ऑक्झिडन्स इत्यादींची माहिती पाहत आहोत. शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तबगारीने जे स्थान मिळवले होते त्याला कायदेशीर स्वरूप देणे आवश्यक होते. समाजाच्या व अन्य सत्ताधाऱ्यांच्या गळी उतरवण्यासाठी राज्याभिषेकांची आवश्यकता होती. राजेशाही स्थापन करण्याची गरज होती. विशेष म्हणजे रयतेची काळजी करणाऱ्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला पाहिजे ही इच्छा प्रजेच्या सर्व वर्गात पसरलेली होती. लोकांचा व्यवहार केवळ नुसत्या सिद्धांतावर किंवा काव्यात्मक आदर्शावर चालत नाही. माणसाच्या कर्तृत्वास अधिकृतता देण्यासाठी काही औपचारिक विधी, काही कर्मकांड, काही मंत्रतंत्र, काही पूजार्चा झाल्याशिवाय लोकांचे समाधान होत नाही. आदर्श व न्यायाचे राज्य करताना शिक्षा, दंड, भौतिक कल्याण, पण त्याचबरोबर प्रजेला मानसिकदृष्ट्या समाधानी प्रसन्न करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात. पहिला व दुसरा राज्याभिषेक याच प्रकारातला आहे. प्रजेच्या श्रद्धेला धक्का लागणार नाही याची काळजी राजालाच घ्यावी लागते. स्वाभाविक तात्विकदृष्ट्या स्वयमेव मृगेंद्रता आणि कर्मणेव क्षत्रियता ही संकल्पना नितांत सुंदर असली तरी व्यावहारिक दृष्ट्या क्षत्रियत्व आणि राजेपण सिद्ध करण्यासाठी कोणते ना कोणते औपचारिक विधी करणे आवश्यक आहे. याकडे शिवाजी महाराज दुर्लक्ष करू शकत नव्हते. शिवराज्याभिषेक मागची कल्पना ही अशी प्रभावी होती की तिने मरून पडलेल्यांना चेतना आणावी, चेतना असणाऱ्यांना स्फूर्ती द्यावी, स्फूर्ती असणाऱ्यांच्या अंगात शक्ती भरावी, शक्तिमानांच्या हातून पराक्रम घडावा आणि अशा रीतीने कल्पनेस मूर्त स्वरूप आपोआप प्राप्त होते. माझे स्वराज्य टिचभर असले तरी ते कोणत्याही मुघली सुब्याचा भाग नाही. हे स्वयंशासी स्वतंत्र राज्य आहे. त्याचे अस्तित्व बादशाही कृपेच्या सनदेवर अवलंबून नाही, अशी व्यापक घोषणा शिवाजी राजांनी राज्याभिषेक समारंभ साजरा करून केली. या भावनांना वाट करून देण्याचे काम थोर ब्राह्मण पंडित वाराणसीचे विश्वेश्वर उर्फ गागाभट यांनी स्वतः पुढाकार घेऊन केली. औरंगजेबाच्या हुकमाने काशीचे विश्वेश्वर मंदिर पाडले, तिथे मस्जिद उभारली. या घटनेविरुद्ध आपल्याला काहीच करता आले नाही. अनेक ग्रंथ लिहिले पण विश्वेश्वराचे रक्षण आपण करू शकलो नाही. आपली प्रगाढ विद्वत्ता अनुभव कुचकामी ठरला. वेदशास्त्र, पुराण, होम हवन, मंत्रोपचार हे देवाचे रक्षण करू शकत नाही. त्यासाठी क्षत्रियच पाहिजे. कदाचित महाराजांच्या राज्याभिषेकामुळे आपल्या विद्वत्तेचे सार्थक होईल व या हिंदूंच्या देवाचेही रक्षण होईल असेच गागाभटांच्या मनाला वाटले असेल आणि त्यासाठी गागाभट्ट या अगोदर सुद्धा गागाभट्ट 1663-64 मध्ये कोकणात आले होते. तेही महाराजांच्या विनंतीवरूनच. शेनवी जातीच्या दर्जाबद्दल, तिच्या ब्राह्मणत्वाबद्दल वाद उपस्थित झाला. निर्णय शेनव्यांच्या बाजूने झाला. शेनवी जातीय निर्णय हा ग्रंथ गागाभट यांनी सिद्ध केला. या ग्रंथाला शिवप्रशस्ती जोडण्यात आली. यात महाराजांचे कुलसंकीर्तन व गुणसंकीर्तन याचे वर्णन आहे. प्रशस्ती फारच सुंदर आहे. शहाजी महाराज यांनी 12व्या वर्षीच महाराजांना मुद्रा व झेंडा प्रदान केला होता. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच शिवाजी महाराज स्वतःला प्रत्यक्षातले सार्वभौम शासनकर्ते समजून राज्यकारभार करीत होते. हे त्यांच्या राजमुद्रेवरही प्रतिबिंबित झालेले आहे. प्रतिपच्चंद्रलेखे व वरधिष्णुर विश्ववंदिता शहासुनो शिवश्या मुद्रा भद्राय राजते. वेदशास्त्र संपन्न गागाभट्ट रायगडला दाखल झाले.
इथे त्यांनी अनेक ग्रंथाची निर्मिती केली. विशेष म्हणजे गागा भट्ट यांनी अनेक प्राचीन वैदिक ग्रंथाचा अभ्यास केला. ऐतरेय ब्राह्मण यात इंद्र महाभिषेकाचे वर्णन सापडते. म्हणजे देवाचा राजा इंद्र याला केलेला राज्याभिषेक म्हणजेच इंद्र महाभिषेक होय. महाभारतात युधिष्ठिराचा राज्याभिषेक येतो. त्यात शांती आणि अनुशासन ही पर्वे राज्य व्यवहाराला वाहिलेली प्रकरणे होत. या सर्व ग्रंथाचा अभ्यास करून शिवराज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ गागा भटाने सिद्ध केला. शिवराज्याभिषेक प्रयोग. आता आपण कृष्णाजी अनंत सभासदाकडे येऊ. कृष्णाजी अनंत हा राज्याभिषेक प्रसंगी हजर होता. सभासद लिहितो, पुढे वेदमूर्ती गागा भट्ट म्हणून वाराणसीहून राजेयांची कीर्ती ऐकून दर्शनास आले. गागा भट यांचे मते मुसलमान बादशाह तख्ती बसून शस्त्र धरून पातशाही करतात, हिंदूंवर हुकूमत गाजवतात आणि शिवाजीराजे यांनी ही 4 पातशाही दाबविले आणि 1.25 लाख घोडा लष्कर गडकोट असे मिळविले असता त्यास तख्त नाही. याकरता मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले आणि ते राजेयासही मानिले. अवघे मातब्बर लोक बोलावून आणून विचार करता सर्वांच्या मनास आले. तेव्हा भट गोसावी गागा भट म्हणू लागले की राजे आपण तख्ती बैसावे, तख्ती बैसावे. महाराजांनी प्रतापगडच्या भवानी देवीला 3 मन सोन्याचे छत्र अर्पण केले. यवनांच्या प्रदीर्घ राजवटी क्षत्रियांनी पाळावयाचे संस्कार लुप्त झाले होते. त्यामुळे गागा भटांनी महाराजांवर उपनयनाचा संस्कार केला म्हणजे जनेऊच. महाराजांचे विविध प्रकारचे 24 प्रकारचे तुलादान झाले. विष्णूच्या सुवर्णमूर्तीचे दान म्हणजे तुला पुरुषदान करण्यात आले. महाराजांचा आपल्या पत्नीशी दुसऱ्यांदा विवाह समारंभ करण्यात आला. हा सर्व समारंभ रायगडावर वैदिक पद्धतीनेच पार पडत होता. सभासद पुढे म्हणतो, तख्त सुवर्णाचे किती 32 मनाचे सिद्ध करविले. नवरत्ने मोलाची रत्ने तख्तात जडाव केली. 7 महानदियांची उदके, थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, नामांकित तीर्थक्षेत्र येथील तीर्थोदके आणली. सुवर्णाचे कलश केले, सुवर्णाचे तांबे केले, पात्र केले. सुवर्णाचे तांबे केले 8 कलश व 8 पात्रे तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजास अभिषेक केला. सिंहासन अष्टखांब जडित होते. सुदीन पाहून मुहूर्त पाहिला, महाराज सिंहासनारूढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर ब्लेंच बादशाह मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असं सभासदांनी लिहिलंय. राज्य कारभार सोयीचा व्हावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधानाची स्थापना केली. 8 मंत्री 12 उपमंत्री हे 20 लोक राज्याचा कारभार पाहतील. स्वतःची नाणी प्रचारात आणली. तांब्याची शिवराई, सोन्याची होन आणि विशेष म्हणजे इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, कुतुबशाही, आदिलशाही, मुघलशाही अशा सर्वांकडे ती स्वीकारली जाणं म्हणजे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं सार्वभौमत्व होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वतंत्र राज्याभिषेक निर्माण केला. कॅलेंडर या मागची भूमिका होती आमचा व्यवहार हा आमच्याच कालगणनेनुसार व्हावा. हा आग्रह म्हणजे शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या स्वदेश नीतीचेच द्योतक आहे, प्रतीक आहे. आगामी आपली मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले कोशकाळ ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले आरमार हे आता प्रगत परदेशी सत्ताधीशांना सुद्धा टक्कर देत होते. ही भारतातील पहिली भारतीय नाविक सत्ता होय. विविध ग्रंथाची निर्मिती झाली. काही सांगतो ज्यात करण कौस्तुभ आहे, मीमांसा कुसुमांजली, शिवराज्याभिषेक प्रयोग, शिवद्वमनी, द्वीपिका, दिनकरोद्योत,
तुला पुरुषदान विधी, ताम्र पुरुषदान विधी, सुवर्ण पुरुषदान विधी, शिवा कौंदर्य, शिवभूषण, शिवा भावनी, कवींद्र परमानंदाचं शिवभारत, लेखन प्रशस्ती आणि राज्य व्यवहार कोश. काही विद्वान लोकांच्या शंका त्यांच्या मताप्रमाणे रायगडच्या जगदीश्वर शिलालेखात ज्येष्ठ शब्दाचा उल्लेख नाही. अहो, इथे त्या वर्षीचा आनंद नाम संवत्सर स्पष्ट लिहिलेलं आहे आणि चैत्र ते फाल्गुन महिन्यामध्ये ज्योतिष्य शास्त्राच्या नुसार ज्येष्ठ महिन्यामध्ये सर्वात मोठा मुहूर्त आहे हेही लिहिलेलं आहे. गागा भट्टांनी आपल्या राज्याभिषेक प्रयोगमध्ये सुद्धा सर्व या तिथी दिलेल्या आहे. विशेष म्हणजे काही लपून छपून नाही आहे. आता आपण येऊ ब्रिटिशांचा वकील हेनरी ऑक्झिडन याच्याकडे. हा त्यावेळी रायगडावर उपस्थित होता. तो लिहितो, आज हिंदूंच्या पद्धतीप्रमाणे राजांचे सोन्या नाण्यात तुलादान करण्यात आले. ही रक्कम 60,000 पॅगोडा इतकी भरली. यात 1 लाखाची भर घालून शेजारील देशोदेशीवरून मोठ्या संख्येने ब्राह्मण व मान्यवर जमले आहेत. राज्याभिषेकानंतर ही रक्कम त्यांच्यात वाटण्यात येणार आहे असे हेनरी ऑक्झिडन लिहितो. हेनरी ऑक्झिडन म्हणतो, आज 8च्या सुमारास मी दरबारात गेलो. राजा एका भव्य सिंहासनावर बसला होता. उत्तमोत्तम वस्त्रालंकार परिधान केलेले सरदार त्याच्यासमोर उभे होते. राजाचा मुलगा संभाजी राजा, पेशवा मोरोपंडित आणि गागा भट्ट हे सिंहासनाच्या पायथ्याशी एका बैठकीवर बसले होते. इतर मंडळी व सैन्यातील अधिकारी मोठ्या आदराने उभी होती. मी काही अंतरावरून राजांना मुजरा केला. तो लिहितो, हेनरी ऑक्झिडन लिहितो, शिवाजी राजांना देण्यासाठी आम्ही हिऱ्याची अंगठी आणली होती. ती नारायण शेनवियाने वर धरली. थोड्याच वेळाने राजांचे लक्ष गेले. त्यांनी जवळ येण्याची आज्ञा केली. आम्ही सिंहासनाच्या पायथ्यापर्यंत गेलो. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुशोभित भाले उभे केले होते. भाल्यांच्या टोक्यावर शुभचिन्हे होती. उजवीकडच्या भाल्यावर 2 मोठे मासे होते. त्यांची डोकी सोन्याची होती. माशांचे दात मोठे होते. म्हणजे आम्ही समुद्रावरील सत्ता गाजवतो याचे ते प्रतीक होते. डावीकडच्या भाल्यावर घोड्यांच्या पुष्कळ शेपट्या होत्या. म्हणजे आम्ही सैन्यही ठेवतो, सैन्यही आमचं प्रबळ आहे. समांतर असा रत्नजडी सोन्याचा तराजू होता. म्हणजे आम्ही न्यायदानी करतो. प्रवेशद्वारापाशी 2 हत्ती होते. ते सोन्या चांदीने मळवलेले होते, सजवलेले होते. सोनेरी लगामवर मौल्यवान खोगीर घातलेले 2 उमदे घोडे होते. ते हत्ती व घोडे पाहून आम्हाला कौतुक वाटले. रायगडाच्या डोंगराचा रस्ता इतका अवघड आणि धोक्याचा असा असूनही हत्ती घोडे इतक्या वर कसे आणण्यात आले असतील याचेच आम्हाला कोडे पडले. हेनरी ऑक्झिडन पुढे म्हणतो, 6 जून 1674 रोजी रायगड राजधानीवर राज्याभिषेक करून 239 गडावर भगवा झेंडा आणि जरीपटका एकाच दिवशी एकाच वेळी फडकावले. राज्याभिषेकाच्या दिवशी. आता आपण येऊ संभाजीराजे यांच्या बुधभूषण ग्रंथाकडे. संभाजीराजे राज्याभिषेक सोहळ्यात युवराज या नात्याने स्वतः उपस्थित असल्याने त्यांच्या बुधभूषण ग्रंथात राज्याभिषेकाचे बरेच वर्णन आलेले आहे. याविषयी आपण आधीच एक भाग केलेला आहे. तो भाग आपण जरूर पाहावा. फार सुंदर सुंदर श्लोक त्यात दिलेले आहे. पूर्वांचल पश्चिमान बुद्धिमतप्या सेतु सीतांचलम निर्जित्या वनी मंडलम च कर्दी कृत्याखिला भूमिपान वगैरे असे. मोगलांनी औरंगाबादला सेना जमवली, बहादूरगडला सेना जमवली, पण याचा काही उपयोग केला नाही. एकंदरीत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे मोगलांनी दुर्लक्ष केले. दुर्लक्ष करण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा इलाजही नव्हता. या राज्याभिषेकाचा परिणाम असा झाला, छत्रसाल बुंदेलाने बुंदेलखंड स्वतंत्र केला. महाराजांचा आदर्श घेऊन दुर्गादास राठोडाने पुढे राजस्थानमध्ये विदेशी आक्रमकांना राजस्थान सोडण्यास बाध्य केले. आसामचे राजे चक्रध्वज सिंह शिवाजी राजांचा आदर्श घेऊन लढले. आसाम कधी मुघलांचा गुलाम झाला नाही. लांछित बुरफुकन याने ब्रह्मपुत्रेवरून मुघलांना हाकलून दिले. महाराजांचा प्रभाव काय असेल? कोच बिहारचे राजा रुद्रसिंह
मुघलांच्या विरुद्ध लढत राहिले. पोर्तुगीज यांचे अत्याचार बंद झाले. हिंदूंच्या कत्तली, मुंडक्यांचे मिनार, धर्मांतरण, जिजिया कर, गुलामगिरी या सर्वांवर लगाम लागला. या सगळ्या इस्लामी ख्रिस्ती अन्याय अत्याचाराचे उत्तर म्हणजे शिवछत्रपती आहेत. शिवरायांच्या राज्याभिषेकाने हे सर्व प्रगट केले. लोक धजाविनाच हिंदूंना छळायला. पूर्वीच्या दयनीय अवस्थेमुळेच हिंदूंच्या राज्याची आवश्यकता भासू लागली होती व ती शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाने पूर्ण देखील झाली. जरी तो राजांचा अभिषेक असला तरी हिंदूंच्या मुक्तीचा आनंदोत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला व चिरवांचित हिंदू पदपादशाहीची पुन्हा स्थापना केली. म्हणूनच आज 350 वर्षानंतरही आपण शिवराज्याभिषेक तेवढ्याच उत्साहात साजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.